नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे. आपण बघत आहात लोकशाही मराठी. या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आणि माझी सहकारी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची. तुम्हाला सर्वांनाच सवय असेल सकाळी सकाळी पेपर जे काही आघाडीचे न्यूजपेपर आहेत त्यांच्या बातम्या वाचण्याची, पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाहीये आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आलंय तुमच्यासाठी खास पेपरच्या बातम्या. याच्यामध्ये आम्ही जे काही आघाडीचे न्यूजपेपर आहेत त्यामध्ये आजच्या ठळक बातम्या कोणत्या आहेत, हेडलाईन कोणत्या आहेत ते दाखवत असतो. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत लोकसत्ता. लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सारेच पात्र राष्ट्रवादी अजित पवारांची अशी हेडलाईन आहे आणि त्याखाली इतरही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तर राष्ट्रवादी काल निर्णय झाला होता राष्ट्रवादीविषयी विधानसभा अध्यक्षांसमोर आणि त्याविषयीची ही हेडलाईन आहे. राष्ट्रवादी अजित पवारांची राहुल नार्वेकरांचा निर्णय, पक्षाची घटना, रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसूत्रीच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद, पक्षातील फूट नाही, त्यामुळे 10व्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही असं स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पात्र ठरवलेलं आहे अशी ही हेडलाईन आहे. कालच हा निर्णय आलेला होता आणि याच्या आधी शिवसेनेविषयी असाच निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला होता. शिवसेनेमध्ये फूट पडली, 2 गट झाले, तरी सुद्धा दोन्ही गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलेलं नव्हतं. दोन्ही गटातील आमदार हे पात्र ठरले होते आणि त्यामुळेच जेव्हा राष्ट्रवादीविषयी निर्णय आलेला आहे त्यावरून लोकसत्ताची ही हेडलाईन आहे, पुन्हा एकदा सारेच पात्र. वर्षा. अगदीच फरा. यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्स मधली नेमकी कोणती ठळक बातमी आहे. निवडणूक रोखे बाजार घटनाबाह्य, अर्थातच इलेक्ट्रॉल बॉन्ड हा घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आले. राजकीय पक्षांना बेनामी निधी मिळवण्याची सोय असलेली मोदी सरकारची निवडणूक रोख्यांची अर्थातच इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवली आहे. गुरुवारी खरं तर ही घटनाबाह्य ठरवली आहे. तर आतापर्यंत भारतातील विविध राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे 16,000 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळालाय. यातील सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचा असल्याची माहिती आहे. तर अन्य पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे निधी हा रुपयात मिळाले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. नेमका कोणत्या पक्षाकडे किती निधी असणार आहे ते देखील आपण पाहूयात. भारत राष्ट्र समिती 529 कोटी रुपयांचा निधी आहे. तृणमूल काँग्रेसकडे 325 कोटी, तर द्रमुककडे 185 कोटी आणि काँग्रेसकडे 171 कोटी रुपयांचा निधी आहे. त्यासह आता बिजू जनता दलकडे 152 कोटी, तर तेलुगू देसम पक्षाकडे 34 कोटींचा निधी आहे. समाजवादी पक्षाकडे 0, तसेच शिरोमणी अकाली दल या पक्षाकडे देखील 0 निधी असल्याची माहिती आहे. फरा. निश्चितच वर्षा, काल सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला होता आणि त्याविषयीची ही हेडलाईन आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड हे असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि तेच इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे कोणत्या पक्षाला किती निधी मिळालाय ते दाखवण्यात आलं आहे. दरम्यान यानंतर आघाडीचा न्यूजपेपर गुजरात समाचारची हेडलाईन काय आहे तेही आपण बघतोय. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवले. तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे हे बेकायदेशीर ठरवलेले आहेत. राजकीय पक्षांना मिळालेल्या बेनामी जी निवडणूक देणग्यांवर सर्वोच्च कारवाई असं म्हणत गुजरात समाचार यांनी हेडलाईन लिहिलेली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी केंद्र सरकारची बेनामी राजकीय निधी उभारण्याची निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर ठरवली आणि ती त्वरित प्रभावानं बंद करण्याचे आदेशही दिले आणि त्यावर बंदी घातलेली आहे. तर नवीन रोखे जारी केले आहेत. तसंच बॉन्ड जारी करणाऱ्या सरकारी बॉन्ड एसबीआयला, जी सरकारी बँक आहे एसबीआयला निवडणूक रोखे कोणी विकत घेतले, किती रुपयांचे आणि हे रोखे कोणाला मिळाले याचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहे. तर कालच हा सर्वोच्च निर्णय आलेला होता वर्षा आणि त्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड हे असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि गुजरात समाचार हे आघाडीचं न्यूजपेपर, या न्यूजपेपरची हेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर जी काही बेकायदेशीर ठरवलेलं आहे त्याविषयीची आहे. अगदीच फरा. यानंतर आपण पाहूयात सामनामध्ये नेमकी काय हेडलाईन आहे. मोदी सरकारला सर्वोच्च दणका पाहायला मिळतोय. सामनातून असं म्हणत आता मोदींवरती निशाणा साधण्यात आला. इलेक्ट्रॉल बॉन्ड रद्द, पैसे परत करा, ही खरं तर आज सामनाची हेडलाईन आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला सर्वोच्च दणका दिला आहे. मोदी सरकारनं 6 वर्षांपूर्वी आणलेली इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम ही घटनाबाह्य आहे. निनावी रोख्यांमुळे माहिती अधिकाराचे हनन होतंय असं नमूद करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या
अध्यक्षतेखालील घटनापीठानं एकमतानं इलेक्ट्रॉल बॉन्ड ही स्कीम योजनाच रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्याचं सामनात लिहिलंय फरा. तर 12 फेब्रुवारी 2019च्या अंतरिम आदेशापासून आतापर्यंत किती बॉन्ड खरेदी करण्यात आले याचा तपशील हा 6 मार्च पर्यंत स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला द्यावा आणि 13 मार्चला निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईटवरती ही माहिती प्रसिद्ध करावी. त्यावेळीच जे बॉन्ड राजकीय पक्षांनी एनकॅश केलेले नाहीयेत ती रक्कम बॉन्ड खरेदीदारांना परत करण्यात यावी असं स्पष्ट आदेशच घटनापीठाकडून फरार देण्यात आल्याचं आपण पाहतोय. निश्चितच सामनाची ही हेडलाईन आपण बघितलेली आहे आणि यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. असंवैधानिक मनमानी एससीनं निवडणूक रोखे 5-0 रद्द केले अशी ही हेडलाईन आहे. तर कालचा जो निर्णय होता त्याविषयीची हेडलाईन. सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी भाजप सरकारनं 2018 मध्ये सुरू केलेली निवडणूक रोखे योजना जी घोषित केलेली होती, ज्यानं राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये बेनामी कॉर्पोरेट योगदानाला अनुमती दिली होती आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला ताबडतोब हे रोखे जारी करणं थांबवण्याचे आणि अद्यावत तपशील देण्याचे आदेश दिल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. तर 13 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशनासाठी ही मुदत दिलेली आहे आणि तोपर्यंत आतापर्यंत जे काही हे इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे पैसे आलेले आहेत त्याचा तपशील एसबीआयला द्यावा लागणार आहे. त्यामुळे एक प्रकारे मोदी सरकारची नोटबंदी झाल्याचं बोललं जात आहे. तर जो काही सुप्रीम कोर्टाचा काल निकाल होता त्याविषयीची ही टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे. असंवैधानिक मनमानी या इलेक्ट्रॉल बॉन्ड योजनेला ठरवल्याचं या हेडलाईन मधून म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.